नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी आहे काय भूमी? काय रेसिपी आहे हे बघ नाही, आलेपाक वडी। श्रावण महिना सुरू झालाय। बऱ्याच जणांची कमेंट होती की व्हेज रेसिपी तू दाखवत नाहीस, नॉनव्हेज दाखवतो, पण आजची रेसिपी व्हेज नाहीये, पदार्थ आहे आलेपाक वडी। तर तुला काय झालं? पाडली। चला तर मग आलेपाक वडी कशी बनवायची बघूया। सर्वप्रथम आलं धुवून घेतलंय, मस्त कापून घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे केलेत। आता त्याला आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करणार आहोत। आलेपाक वडी करता काय काय साहित्य आहेत बघूया। 1 वाटी आल्याची पेस्ट आणि 2 वाट्या साखर, म्हणजे आल्याचा पीठ करून घेतलेला आहे। गॅस पेटवलेला आहे, त्यात आलं पेस्ट अगोदर टाकून टाकली आहे। बाजूला तुम्हाला इडली दिसते, आणि साखर पण टाकून घ्यायची। साखर टाकायची आहे। कंटिन्यू हलवत राहायचं। जोपर्यंत साखरेचा पाक होत नाही तोपर्यंत चमच्याने हलवत राहायचं आहे। आज इडलीचा बेत आहे। बरेच दिवस झाले वरण भात खातोय, थोडा चेंज पाहिजे काहीतरी। श्रावण महिना आहे, त्यामुळे इडली आणि सांबार। आम्ही इकडे रेसिपी करतोय आणि हे बघ तिचं काय चाललंय बघा। इथं स्टूलवर चढली, पडशील ना बाळा, बघ एकटीच चढते करामती। खरकार खरकार आवाज येतोय, म्हणजे अजून साखर विरघळलेली नाहीये। आवाज यायचा बंद झाला, खरकार खरकार, तोपर्यंत चमच्याने साखर आणि आल्याचं काय पेस्ट, आल्याची पेस्ट असं हलवत राहायचंय। यात तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता, ती ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका। काय आई काय लिंबू दिलंय तुला? खाते कसं आहे? आंबट? आंबट घट्ट व्हायचे। एक बाजूला आपण ताट घेतलंय, ताटामध्ये तूप टाकलंय आणि तुपामध्ये आता हा पाक टाकायचा आहे। अजून विरघळलेला नाही तो, पूर्ण कडक होईपर्यंत चमचा हलवत राहायचं आहे। पाक आता घट्ट होत आलेला आहे, आयुर्वेदिक आहे। लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा घशाला त्रास होत असेल तर आपण आलेपाक वडी खाऊ शकतो। थोडं आता लांबूनच करायचं आहे, चमच्याने हलवायचं आहे, कारण आता ते उडतंय, मग हाताला चटके बसतात। ताट घेतलंय, ताटामध्ये तूप आहे, घ्यायचंय, तूप लावलेलं आहे, घरचंच तूप आहे,
घरीच तूप बनवतो आम्ही म्हणजे रेणुका. अशा प्रकारे ताटाला पूर्ण खालच्या बाजूला तूप लावून घ्यायचं. बऱ्यापैकी आता होत आलेलं आहे. किती वेळ गेला आपल्याला? 15 मिनिटं गेली. 15 ते 20 मिनिटं जातात. कंटिन्यू हलत. भूमी आले. आईला करू दे, थांब जरा. घट्ट होत आलेलं आहे. घाम फुटला रेणुकाला आलेपाक वडीसाठी. नव्वद टक्के काम होत आलेलं आहे. अशा वेळेला जाम उडतं अंगावर. रेणुकाचा हात दुखायला लागलाय. मग आता मी घेतलाय चमच्या हातात. खूप वेळ हलवावं लागतं ते. त्यामुळे आता आणि एकदम कडक झाल्यावर ताटात नाही घ्यायचं. थोडं पातळ असेल तेव्हाच ते ताटामध्ये टाकायचं. टाकायचं का आता? हो. उडतंय. एवढं पातळ असतानाच ताटामध्ये टाकायचं आहे. पूर्ण घट्ट झाल्यावर पण मग ते काम फेल होतं. असं टाकू ना? हो. वड्या करून घ्यायच्या लगेच. आज इडली सांबारचा बेत. ऋतू आहे. हा इकडे माझा भाचा आहे सोहम. आणि भूमी टी व्ही बघते. तुला देऊ इडली? इडली देऊ तुला? टी व्ही बघते. इडली देऊ तुला? नको. आम्ही आता इडली खातो. थोड्या वेळात वड्या तयार झाल्या की मग दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आलेपाक वडी तयार झाली. ती छान अशी आलेपाक वडी तयार झालेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या बनवू शकता. मी आता टेस्ट करून बघतो वडी कशी झाली ती. छान अशी गोड तिखट वडी झालेली आहे. तुम्ही जरूर करून बघा. भूमी पण आलेपाक वडी खायला. खाल्ली तू? कशी आहे? कशी बेटा? छान आहे ना? छान आहे ना? कशी आहे? कशी आहे? छान. भूमी पण म्हणाली छान आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गुड नाईट.